खरीप पीक विमा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहे आणि आता दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे, ते सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची काहीही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर महत्त्वाची माहिती आहे, कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खरीप पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 कोटीपेक्षाही जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं पैसे नाही आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा पाठवा. नांदेडमध्ये दिनांक 24 एप्रिल प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025 अंतर्गत 4,34,819 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अर्ज दाखल केलेला असून 5,13,900 हेक्टर क्षेत्रावरील पीक विमाचा विमा उतरवलेला होता. मे, ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे 7,27,932 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेले होते. सदर नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई ला 8 कोटीपेक्षाही जास्त रक्कम मंजूर झालेली असून पीक विमा कंपनीमार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजनेस पोर्टलवरून ही रक्कम मंजूर झालेली आहे. म्हणूनच भरपूर शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे. ह्या एक वीकमध्ये पैसे वाटप प्रक्रिया सुरूच राहणार आहे. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण 21/4/2026 पासून सुरुवात झालेली आहे. योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरित पीक पेरणीपासून ते पीक उगवेपर्यंत जे काही कालावधी लागतात त्या कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी झाली होती. खूप पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून भेटलेली आहे सरकारकडून. तर आता ॲक्च्युअल योजनेअंतर्गत खरीप हंगामकरिता पीक पेरणीपासून काढण्यापर्यंत जे कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावरील विपत्ती परिणाम करण्यात इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारित तांत्रिक उत्पादन आधारित सदर महसूल मंडळामध्ये पिकांचा उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देऊ असे जिल्ह्यामध्ये माहिती दिली होती. ऑगस्ट ते सप्टेंबर 2000 मध्ये अतिवृष्टीमुळे 7,27,932 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पीक अधिसूचित असून खरीप हंगाम 2025 पासून सुधारित उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा राबवण्यात येत आहे. सदर पिकाचे जिल्ह्यामध्ये 3,312 पीक कापणी प्रयोग नियोजन होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेले आहे. म्हणूनच सरकारने खरीप पीक विमा बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. श्री राहुल कुंडली माजी जिल्हाधिकारी नांदेड व श्री दत्तकुमार कळसाईत जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांचे पीक कापणी प्रयोगाने सूक्ष्म नियोजन करून महसूल विभाग, ग्राम विकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पीक कापणी प्रयोग CCE मोबाईल ॲपवर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली. पीक कापणी प्रयोगाचे काम सुरू असताना पीक विमा कंपनीकडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणे समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड
जिल्ह्याला सुधारित पीक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पादन आधारित नुकसान भरपाई या एका घटकाअंतर्गत 1 कोटीपेक्षाही जास्त रक्कम सोयाबीन, मूग व उडीद पिकासाठी मंजूर झालेले आहे. विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पोर्टलवरून ऑनलाईन DBT प्रमाणितद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 8 कोटीपेक्षाही जास्त रक्कमचे वितरण सुरू असून विमाधारक शेतकऱ्यांना योजनेचे पोर्टलवर शेतकरी लॉगिनमध्ये आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP फिलअप करायचा आहे. आपली मंजूर रक्कम अशा प्रकारे तुम्हाला पाहता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि खूप आनंदाची बातमी आहे. सर्व शेतकऱ्यांपर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.